राजेवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथे 1ली ते 5वीचे वर्ग भरतात। गेल्या काही वर्षांपासून गळके छप्पर, धसलेला पाया, तुटक्या खिडक्या आणि दरवाजे अशा अनेक अडचणींचा सामना करत होती। त्यातच जिल्हा परिषदेच्या सन 2023 ते 24च्या धोकादायक शाळांच्या यादीत या शाळेचं नाव समाविष्ट झालं होतं। त्यामुळे मुलांच्या सुरक्षितता आणि शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण त्र्यंबक पाटील, मुख्याध्यापक रवींद्र पांडुरंग विषे, सहशिक्षक जयप्रकाश शर्मा यांनी स्पार्क फाउंडेशनला ही समस्या सांगितली। स्पार्क फाउंडेशन गेल्या 3 वर्षांपासून मोखाडा तालुक्यामध्ये आदर्श शाळा प्रकल्प राबवत आहे। या अंतर्गत शाळांचे सर्वकष नूतनीकरण केलं जातं। स्पार्क फाउंडेशनने ही धोकादायक शाळा पाडून त्या ठिकाणी विक्रमी वेळेत गुणवत्तापूर्ण आणि सुसज्ज अशी नवीन इमारत बांधून शाळेला एक प्रकारे नवसंजीवनी दिली आहे। मुलांच्या सुरक्षिततेची चिंता मिटल्यामुळे आणि त्यांच्या आनंददायी शिक्षणाचा मार्ग प्रशस्त झाल्यामुळे राजेवाडी ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक समाधान व्यक्त करतायत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी, पालघर।